तोंडाला पाणी सुटलं ना अशी रसरशीत भरलेली बालुशाही बघून. मी तर इकडे बालुशाही खायला घेतलं आहे आता, गरमागरम ते पण. या तुम्ही पण खायला. आणि हो, सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी या अगोदर कधीच बालुशाही बनवली नव्हती ना, माझ्या पूर्ण घरामध्ये कधी कोणीच बालुशाही हा पदार्थ दिवाळीमध्ये बनवला नव्हता. आम्ही गावाकडे जास्त करून बुंदीचे लाडू, शंकरपाळी, चिवडा, करंजी, शेव म्हणा किंवा अनारसे, असे सगळे पदार्थ आम्ही दिवाळीला बनवायचो फराळामध्ये. आणि आज इकडे मी पहिल्यांदाच बालुशाही बनवायला घेतलंय. तर चला मग सुरू करूया. सर्वात अगोदर तर मी गॅस ऑन करून त्यामध्ये अर्धी वाटी तूप गरम करायला ठेवलंय. तूप मी नेहमी फ्रीजमध्ये ठेवत असते आणि ते एकदम घट्ट रूपामध्ये होतो आणि नंतर त्याला वितळवण्यासाठी मला थोडंसं याला गरम करावा लागतो. म्हणून अगोदर मी वाटीमध्ये तूप काढून घेतले आणि ते गॅसवरती गरम व्हायला ठेवलं होतं. आणि पूर्ण तूप इकडे वितळवून झालेलं आहे. तर आता मग खाली वाटी काढून घेतलं. नंतर आता मी मैदा चाळून घेते. कधी हे मी प्रमाण वगैरे कधी मोजत नसते, पण आज म्हटलं की आपण पहिल्यांदाच बनवतोय आणि चुकायला नको, म्हणून मग इथे वाटीने 2 वाटी असं मी मैदा चाळून घेतला आहे. आता यामध्ये आपण बेकिंग पावडर मिक्स करणार आहोत. तर मी इथे बेकिंग पावडर घेते. चमचा भरायला थोडंसं कमी असा पाऊण चमचा मी बेकिंग पावडर यामध्ये मिक्स करते. यामध्ये एक अशी ऑप्शनल गोष्ट आहे, जर आपल्याकडे बेकिंग पावडर नसेल तर आपण अख्खा चमचा भरून खायचा सोडा वापरू शकतो. आणि मोठ्या आकाराच्या वाटीने अर्धी वाटी मी इथे तूप यामध्ये ॲड करते. गोड पदार्थ असेल तर त्यामध्ये मीठ कोणीच नाही टाकत, पण मी थोडंसं टाकते, कारण मिठाने बघा चव भरपूर छान येते, म्हणून जास्त नाही टाकायचं. हलकंसं 2 चिमूट असं मी मीठ यामध्ये टाकून घेतलं आणि हे पूर्ण छान मळून घेते. दिवाळी अगदी इकडे कडाक्यात सुरू आहे बघा. म्हणजे दिवस आणि रात्र, मी रात्री 12-12:30 वाजेपर्यंत बघते लोक इतक्या फटाकड्या वाजवतात. दिवसभरामध्ये मला त्या फटाकड्याचा आवाज ऐकून मला पण खाली जाऊन फटाकड्या फोडाव्याशा वाटतात. पण मी कंट्रोल करते, कारण आता माझा बालिशपणा कमी करते थोडासा. नाहीतर मला दिवाळीमध्ये फटाकड्या वाजवायला, त्या फटाकड्यांच्या सगळ्या प्रकारचा आनंद घ्यायला मला खूप जास्त आवडतो. आणि गावी असताना लहान होतो ना, तेव्हा माझ्या मामा लोक भरपूर फटाकड्या आणून द्यायचे. म्हणजे अख्खी थैली भरून आम्हाला फटाकड्या गावाला आणून द्यायचे आणि मग आम्ही खूप फटाकड्या फोडायचो, खूप जास्त. तर इकडे बोलता बोलता माझं पीठ मळून झालेलं आहे. पीठ मी थोडं पाणी टाकून असं पीठ मळलेलं आहे. आणि याला जास्त पण चिकना मळत नाही बसायचं आहे, कारण आपल्याला लेयर्स पडले पाहिजेत त्यामध्ये, म्हणून असं मळून 10 मिनिटासाठी ठेवायचा. आता मी एक साईडला इकडे पाकाची तयारी करते. पाक बनवण्यासाठी एक कढाई घेतली आहे. आता कढईमध्ये 1 किंवा 1.5 वाटी साखर यामध्ये टाकून घ्यायची. तर ही अशी मोठी वाटी आहे, म्हणजे मी अंदाजे अर्धा किलोपेक्षा थोडीशी कमी इतकी साखर मी वापरली आहे. तर मला पाक बनवायला कधी जमत नव्हतं आणि आता मी बघणार आहे की मला पाक जमतो की नाही. आणि तुम्ही बघा आता हा जो प्रमाण आहे मी घेतलेला बरोबर आहे की नाही तेही मला कमेंट करून सांगा. आता मी यामध्ये एक पूर्ण अख्खी मोठी वाटी आणि थोडीशी त्या अजून परत वाटीमध्ये पाणी घेऊन असं पाणी टाकलेलं आहे एवढं. आणि आता ही पूर्ण साखर वितळवायची आणि मग ह्याला पूर्ण फिरवत राहायचं. म्हणजे कायम मी याला फिरवत नाही राहिली आहे, जसं जसं मला असं तिकडनं वेळ मिळेल असं इकडे मी याला फिरवत राहिले आणि ते देखील बारीक गॅसवरती. तर भरपूर साखर आहे, वितळायला थोडासा वेळ लागतो, म्हणून मी याला गॅसवरती ठेवलं एक साईडला आणि थोडा वेळ चमच्याने फिरवलं. आणि या पाकामध्येच काही जण कलर टाकतात, पण मी कलरच्या ऐवजी यामध्ये थोडासा केसर टाकला होता, तर त्याच्याने पण कलर खूप छान येतो. मग मी एवढा केसर टाकला यामध्ये आणि परत मग याला असं फिरवून घेतलं. तर दिसत असेल, बघू शकता एवढा छान याला कलर येत राहतो. आणि जसजसं ही साखर वितळते आणि जसजसं पूर्ण घट्ट दाटसर होत येतो तेव्हा तर खूप छान दिसते. तर थोडा वेळ याला मी असंच ठेवणार आहे आता, म्हणून अगोदरच थोडं चमच्याने असं पूर्ण फिरवून घेते सगळ्या बाजूनी. आणि ही अजून पूर्ण आता साखर वितळलेली आहे, म्हणून आता एक साईडला परत ह्याला उकळवायला ठेवते. आणि आता मी एक साईडला कढाई ठेवली आहे बालुशाही तळण्यासाठी. आणि त्यासाठी अगोदर पहिला तेल गरम झालं पाहिजे चांगलं आणि नंतर याला तळून घ्यायचं. आणि मग मध्ये मध्ये मी साखरचा पाक पण हलवत होती, ते घट्ट चुकून साखर नको बनायला परत म्हणून. तर यासाठी याला पण मध्ये मध्ये थोडंसं असं हलवून घेतलेलं चांगलं. आता हे पीठ जे मी 10-15 मिनिटे झालं आता याची हवं तर आपण आहे ना लाटून त्याचे लेयर्स बनवून मग गोळा करून आपण त्याला बालुशाहीचा आकार देऊ शकतो.
पण मी हातानेच त्याला लेयर्स केले होते, असे लेयर पाडले होते आणि मग गोळा केला होता त्याचा. परत थोडंसं परत मी असं मळल्यासारखं केलं आणि मग छोटे छोटे गोळे घेऊन या प्रकारचे असे बालुशाहीचा आकार दिला याला. आणि हे मैद्याचं पीठ असल्यामुळे लगेच असं आकुंचन पावतो, म्हणजे आकसतो पीठ. म्हणून तुम्हाला हवं तर ते पूर्ण मोठा आतमध्ये होल केलं तरी चालेल. तर मी या प्रकारे असे एक एक करून बालुशाहीचा आकार देऊन बनवून घेतलं. आणि इथे बघू शकता तुम्ही, हे जे बालुशाही बनत आहेत ते एकदम प्रॉपर असे पूर्ण गोलच असावेत असं नाही, त्याला असे चिरा पडलेले असतील तरी ते उलट चांगलं आहे. जेव्हा आपण तळतो आणि नंतर त्यामध्ये पाक जाळेला ते खूप इझिली आतमध्ये पाक मुरतो. म्हणून हे असं चिरा वगैरे पडलं असेल तरी पण बेस्ट आहे. तुम्ही सुरुवातीला बघितलाच असाल मी जो व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये किती छान असे बालुशाहीमध्ये असा रस भरलेला आहे पूर्ण पाकाचा, आणि एवढे सुंदर झालेले आहेत. खरोखर चवीला अगदी जबरदस्त झालेत, मी सांगू नाही शकणार. एवढे टेस्टी मी कधीच, मला वाटते अगोदर कुठले पदार्थ असा बनवला असेल बालुशाहीसारखा. आणि इतकी इझी आणि झटपट पण बनतात, त्याला काही जास्त वेळ नाही लागत. एक साईडला पाक बनवून ठेवायचा आहे, एक साईडला पीठ मळून घ्यायचं आहे बालुशाहीचं. त्यामध्ये 2-3च गोष्टी घालायच्या आहेत. एक बेकिंग पावडर आणि दुसरं म्हणजे तूप टाकायचं थोडंसं, आणि मग पाणी टाकून आपल्याला या कन्सिस्टन्सीमध्ये असं मळून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता सगळे बालुशाही केवढे छान मी बनवून रेडी केलेले आहेत. आणि आता इकडे पाक तर माझा होत आलेला आहे, तरी याला मध्ये मध्ये मी असं ढवळत राहते, जेणेकरून हे पूर्ण घट्ट दाटसर नको बनायला म्हणून. कारण खाली माझा बारीक गॅस पण चालू आहे. सो आता थोडासा जास्त चिकटपणा आलेला आहे. आणि इकडे माझं तेल देखील गरम झालं आहे, आणि तेल गरम होईपर्यंत मी पूर्ण गॅस मोठा ठेवला होता. नंतर ह्याला मीडियम टू हाय आणि लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. कारण हे मैद्याचं आहे आणि एवढं जाड आहे, तर हे पूर्ण आतून भाजायला हवं. म्हणून याला मी असं बारीक गॅसवरून भाजून घेते. भाजून नाही, ॲक्च्युली हे तळून घेते, तळून. तर एक एक करून मी 2 वेळा घाणा बनवला. अर्धे पहिल्या घाणामध्ये टाकले आणि अर्धे नेक्स्टसाठी ठेवलेत. तर हे हलक्या हलक्या हाताने ह्याला पलटी मारून घेते. तर फुलतात बरं का, हे तेलामध्ये टाकलं ना तर मग ते हळूहळू फुलत येतात वरती. तर हे तुम्ही बघतच असाल. आणि हे बालुशाही मी रात्रीच्या 10 वाजता बनवायला घेतलं होतं. जेवण वगैरे सर्व झालं, आवरलं, भांडी वगैरे घासली आणि मग मी बालुशाही बनवायला घेतलेली. सो रात्रीचा, आणि व्हिडिओ त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मी एडिट करते आणि अपलोड करणार आता थोड्या वेळात. कशी यूट्यूबर बनणार मी सगळंच सांगते, कधी काय करते आणि कधी काय करते. तुमच्यापैकी पण जे कोणी नवीन चॅनल ओपन करत असेल तर त्यांना म्हणजे सल्ला आहे माझ्याकडून, अगोदरच व्हिडिओज बनवून ठेवायचे आणि नंतर एडिट करायचं आणि मग अपलोड करत राहायचं. आणि बारीक गॅसवर इकडे माझे बालुशाही मस्त फ्राय होत आहेत. आणि हो, हे जे बालुशाही आहेत हे काय एकदम पूर्ण गोल्डन ब्राऊन नाही होत, हे एकदम लाईट गोल्डन होतात या प्रकारचे. आता हे आतून पूर्ण छान भाजून झालेले आहेत आणि याला मी एका चाळणीमध्ये टाकते. मला असं वाटतं हे चाळणीमध्ये टाकण्यापेक्षा डायरेक्ट त्या गरम गरम पाकमध्ये टाकायला हवं, कारण माझं पाक देखील एक साईडला बनलेला आहे. सो म्हणून मी आता याला पूर्ण पाकामध्ये टाकते. तर वितळवून हे पाक केवढं झालेलं आहे बघा. माझा अर्धी कढई होतं आणि आता हे अर्धी कढईच्या खाली आलेली आहे पूर्ण पाक. आणि मी गॅसचा फ्लेम बंद केला आणि एक एक बालुशाही यामध्ये असं टाकलं. आता हे मस्त रसरशीत असे भरतात, तोपर्यंत मी दुसरा घाणा पण जो आहे तो तळाला घेते. तर पहिल्या घाणामध्येच माझं हे अशी कढई भरलेली आहे, तर ते लगेच डुबत नाहीत आतमध्ये. सो वरून आपण ह्याला असं टाकत राहायचं चमच्याने, आणि मग जसजसं ते थोडा वेळ होतो तसं मग ते खाली जाऊन बसतात. तर तोपर्यंत मी आता इकडे दुसरावाला घाणा घेते. जे उरले होते बाकी सगळे बालुशाही यामध्ये परत तळून घेते असा. आणि हे पण एकदम बारीक गॅसवरती मी असं पूर्ण छान फ्राय करून घेतलेलं आहे. ह्याचा कलर जास्त आलेला आहे त्यापेक्षा. हे बघू शकता, इकडचे जरा पिवळे दिसतात आणि इकडचे डार्क पिवळे दिसतात. सो या प्रकारे हा पूर्ण घाणा मी काढलेला आहे आणि आता डायरेक्ट त्याला जाणार पाकामध्ये डुबवणाऱ्यांना सर्वांना. सो या प्रकारे, येस. आणि अगोदर टाकलेले थोडेसे जास्त भिजलेत पाकामध्ये आणि हे खालच्या बाजूला. सो 5 ते 10 मिनटं याला पाकामध्ये ठेवायचं झाकण लावून.
आणि मी ह्याला पूर्ण पहिले असं डुबवून घेते. खूप छान सुगंध तर सुटलेला, खरोखर एकदम हलवाईपेक्षा पण चांगला सुगंध येत होता. आणि मी कढई खाली घेतली आणि थंड झाल्यावर हे एका डिशमध्ये मी असं काढून घेते. आणि यावेळेस माझा पाक पण खूप छान बनलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये ओरिजिनल पाक असा झालेला आहे. आणि हे बघूनच असं म्हणजे तोंडाला खरोखर पाणी सुटत असेल तुमच्या, पण तुम्ही सांगणार नाही नक्की, मला माहिती आहे. तर या प्रकारे सगळ्या डिशमध्ये मी असे बालुशाही काढून घेतल्या. आणि मग नंतर याला केशर, थोडंसं मगजबी, थोडेसे ते जे सीड्स असतात ड्रायवाले, ते याच्यावरती मी असे गार्निश करून घेतले. तर बघू शकता एवढी भारी माझी बालुशाही बनवून रेडी झालेली आहे. मी सर्वांना इन्व्हिटेशन देते, प्रत्येकजण या खायला. आणि जरी तुम्हाला हे पोचलं नसेल तर रेसिपी बघितलाच असेल, तुम्ही बघून खावा, बनवून खावा. माय बॅड. आता मी इकडे ट्राय करते. जबरदस्त, माझ्या एक्सप्रेशनवरून समजलं असेल खूप टेस्टी बालुशाही बनलेत. तसं मला जास्त गोड आवडत नाही, पण मी तरी खाते आहे कारण मला खूप आवडले. मी 2-3 खाल्ले. आणि इथे मी माझ्या नवऱ्याला दिलेला आहे खायला, त्याला गोड खूप आवडतो. सो त्याला तर खूप जास्त आवडले. तो मला बोलला की कोणच खाणार नाही हे बालुशाही, फक्त मी एकटा खाईल आणि कोणाशी शेअर नाही करणार. तर त्याने ती डिशमधून 2-3 बालुशाही खाल्ले आणि मग त्याच्यासाठी परत ठेवलेत तसेच. सो ओव्हरऑल व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब